आणि नाशिकमधून एक मोठी बातमी समोर येतेय। एका वकिलावरती जीवघेणा हल्ला झालेला आहे। माड सांगवी परिसरामध्ये काल संध्याकाळी ही घटना घडली आहे। रामेश्वर बोराडे यांच्यावरती 3 जणांनी हल्ला केलेला आहे आणि तो सीसीटीव्हीतही कैद झालाय। आपल्या कार्यालयामध्ये काम करत असताना ही घटना घडलेली आहे। हल्ल्याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये। बोराडे यांच्यावरती रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। तर बोराडे यांनी एका हल्लेखोराला पकडून ठेवताच कुटुंब मदतीला धावलं। आजींनी सुद्धा हल्लेखोराला चोप दिला। हे यावेळेला या व्हिडिओमधून सुद्धा पाहायला मिळतंय। आडगाव पोलीस ठाण्यामध्ये आता गुन्हा दाखल झालेला आहे। बोराडे हे वकील आहेत आणि आपल्या कार्यालयात बसलेले असताना त्यांच्यावरती हा हल्ला करण्यात आला आणि हल्लेखोरातील एकाला पकडून ठेवण्याचं काम करण्यात आलं आणि त्यामुळे बाकीचे हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले। मात्र एकाला ताब्यात घेण्यात आलेले। मात्र हा हल्ला नेमका कशासाठी करण्यात आलेला होता हे अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये। नाशिकमध्ये ही दृश्य आपण बघतोय। सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली दृश्य आहे।